लोकांना असं वाटत असेल का मी खूप गाईबुजरा आहे वगैरे वगैरे, याला काही समजत नाही. समजू दे, जस्ट लेट इट बी. कारण इट इज लाईक माझी अशी वेळ राहील ना तेव्हा मी सरळ करून दाखवेन. या इट इज लाईक मला एवढं माहित आहे ना, मी 1 वर्षात एक्सपिरियन्स घेईन, मार्च मध्ये इथून निघून पण जाईल. या आणि जेव्हा निघायची वेळ राहील ना तेव्हा कोणाला सांगणार पण नाही, कडकन निघून पण जाईल. या. कारण जे लोक त्या PMI मध्ये आहे ते लोक तिथे स्थायिक आहे, गेल्या त्यांना काहीच म्हणजे आहेच नाही ना, त्यांना टार्गेट्स वगैरे काही अचिव्हमेंट करायचे आहेच नाही ना. त्यांना जॉब लागली, पैसे भेटत आहे, परमनंट झाले आहे, ते जे काम करत आहे त्याच्यामध्ये एक्सपर्ट झाले आहे आणि एन्व्हायरमेंट त्यांच्या अंडर कंट्रोल आहे. सो त्यांना वाटते का मी इथला राजा आहे. अदर दॅन दॅट की ते नागपूरमध्ये आहे, अदर दॅन दॅट ते फॅमिलीच्या काफी क्लोज आहे, संध्याकाळ झाली तर ते फॅमिलीकडे जाऊ शकते. त्यांना खूप चांगलं या, कारण प्रत्येक जण तुझ्यासारखा विचार करत नाही. बरे टार्गेट्स खूप मोठे आहे. आता ठीक आहे, चलो मानून घेऊ तू कोणाचा फॅन आहे, मेसीचा फॅन आहे, राईट? तू मेसीचा फॅन आहे. आज तू मेसीला म्हणलं म्हणजे तू तू सांग, तू मेसीला म्हणलं की हा एक हे आहे, एक कॉम्पोनंट आहे, मला डिझाईन करून दे. सांगू तो डिझाईन करून देईल का? नाही. ही इज काइंड ऑफ लाईक अनदर पॅशन. दॅट इज द थिंग, दॅट्स द थिंग. प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीसाठी वळतात बिकॉज ऑफ सम सर्टन लाईफमध्ये चेंजेस येतात, त्यामुळे त्या गोष्टींमध्ये त्यांना पार्ट इन करावं लागतात. बट त्यांचे जे हे असतात ना, काय म्हणते त्याला, लाईक करण्याची इंटेन्सिटी, दॅट इज अ डिफरंट थिंग. सो त्याच्यामध्ये ते म्हणजे ज्यांना ती गोष्ट ते आवडत नाही बट तरी ते काम भागवण्यासाठी ते करून राहिले आहे, तर ते जस्ट लाईक त्यांच्यामध्ये थोडं चोका करतात. आता मी असं काय फालतू म्हणजे जस्ट लाईक माझ्या लाईफचा सिम्पल फंड आहे. म्हणजे मी कसं आहे की मी फिक्स आहे, माझे टार्गेट फिक्स आहे आणि टार्गेट फिक्स आहे आणि त्या टार्गेट पर्यंत जासाठी माझा जो पाथ आहे तो पण फिक्स आहे. म्हणजे आपल्याला इथून पुण्याला जायचं आहे, मग पुण्याला थोडं जॉब करायचा आहे, थोडं बहुत सेटल झालं हार्डली 3 महिन्यामध्ये, मग त्याच्यानंतर आपण फिल्म स्कूलमध्ये एंटर करायचं आहे. मग तिथून आपलं फिल्म करिअर सुरू, म्हणजे आयदर फिल्म करिअर आणि अजून जॉब पण दोनही सोबत राहील. जॉब फक्त याच्यासाठी का पुण्यात राहण्यासाठी आणि फिल्म करिअरला सपोर्ट देण्यासाठी, म्हणजे फायनान्शियल ओनली. जेव्हा मला माहित पडलं की मी माझ्या फिल्म करिअर चांगलं सेटअप केलं आहे आणि मी तिथून पैसे कमवून राहिलाय फॉर माय फायनान्शियल कंडिशन स्टेबल होण्यासाठी, तर मी ते जॉब सोडून देईन. या दॅट इज द वन थिंग. माझं काही ग्रॅज्युएशन पण नाही झालंय. तुम्ही ज्याप्रमाणे ग्रॅज्युएशन वगैरे करून राहिले आहे, माझं ग्रॅज्युएशन पण नाही झालंय. मी डिप्लोमा केला, मला पहिलेपासूनच माहित होतं का मी मोठा दिमागाने खूप वीक आहे. जस्ट नॉट वीक म्हणजे पढाईमध्ये शायद वीक आहे, बट असं नाही का मला इंजिनिअरिंगचा कोणताच फॅक्ट वगैरे येत नाही का खूप गाईगुजरा आहे. नो नो नो, जस्ट लाईक मला टेक्नॉलॉजी बद्दल आवड आहे, बट त्याला एक्सप्लेन करण्यासाठी मला पेपरवर ते लिहिणं आणि त्याला प्रूफ करून दाखवणं इज नॉट थिंग. या म्हणजे आहे शायद, या आय डोंट नो, समजा असेल शायद. या पढाईमध्ये मी थोडासा वीक आहे. डूड इतना वीक आहे डू. भाऊनी 3 वर्षात डिप्लोमा केला, वैभव, बॅडी, पिंटीला 4 वर्ष, राईट, 1 वर्ष लागलं थोडस, बट केलं त्यांनी. मला सांगू लागले 6 वर्ष. क्लिअरली सांगतो, या मला 6 वर्ष लागले. आणि मला तेव्हाच माहित पडलं का समोर मी इंजिनिअरिंग करतो, तुम्ही माझ्या पायावर कुऱ्हाडी मारताय. आणि माझे टार्गेट तेव्हाच फिक्स झाले होते का मला असं जायचं. मी प्रयत्न केलाय होता, म्हणजे असं वाटलं होतं की आपण सरळ बॉम्बेला निघून जाऊ बा आणि करू, आपण ज्या वेळी आपण पडत असेल त्या वेळी पडू, बस हाच विचार केला आणि सरळ बॉम्बेला निघून गेलो. टाकले वडिलांच्या अकाउंट मधून 20,000 रुपये चोरी केले आणि सरळ मग मी बॉम्बेला निघून गेलो. आणि देन आय रिअलाइज का
हे अशी गोष्ट नाही म्हणजे मी बॉम्बेला जाल आणि एका दिवसात पूर्ण काय सब कुछ चेंज करून दे. दॅट इज कम्प्लिटली डिफरंट. दॅट इज डिफरंट. खूप डिफरंट असते हा फॅक्ट. म्हणजे कसं आहे, लोक वर्षानुवर्ष मेहनत करतात तेव्हा तिथपर्यंत जातात. आणि तुला काय वाटते, तू 2 दिवसाच्या इंटेन्शननी तू जाशील ना, एकदम धूम मचाले करून टाकशील. दॅट इज नॉट. दॅट इज डेफिनेटली नॉट. आणि हे मला नाही का त्या 2 दिवसात रिअलाइज झालं. मी बॉम्बेला गेलो, 2 दिवस राहिलो, रिअलाइज झालं की दिस इज नॉट माय थिंग. आपण असं जाऊ तर काहीच फायदा नाही. वी जस्ट लॉस्ट एव्हरीथिंग. इव्हन समज जर याच ट्रॅकवर चालत राहिलो तर आपण आपली लाईफ पण डिस्ट्रॉय करून टाकू. सो मी हा विचार केला की आपण प्रॉपर वे फाइंड आउट केला की प्रॉपर वे कोणता आहे. तर तेव्हा मला प्रॉपर वे दिसला, फिल्म स्कूल दिसली. त्याच्या अगोदर मला माहितच नव्हतं का फिल्म स्कूल पण नावाची काही गोष्ट वगैरे असते. मला माहित होते का लोक डायरेक्ट येतात, बस रडणं स्ट्रगल करतात, त्या स्ट्रगलिंग मध्ये कसतरी सूर लागून जातात. नो नो नो. ते घेतात, प्रॉपर ट्रेनिंग घेतात. ट्रेनिंग घेतात, त्या ट्रेनिंगचं युटिलाइज करतात प्रॉपर पोझिशन मध्ये किंवा करिअर मध्ये. सो पहिले मी त्याच्याबद्दल माहिती गोळा केली का व्हॉट इज फिल्म स्कूल, कुठे कुठे काय आहे काय नाही. पुण्यातली IGTR, सॉरी FTII, फिल्म अँड टेलिव्हिजन टेक्निकल इन्स्टिट्यूट पुण्यातली आहे, जे वन ऑफ दी फायनेस्ट फिल्म स्कूल इन दी इंडिया. सो आणि मला तिथे ऍडमिशन घ्यायची आहे. इट वॉज रन बाय दी अनुपम खेर, तिथले चेअरमन आहे. तर आणि तिथून खूप सारे आर्टिस्ट वगैरे आणि खूप सारे बॅकग्राऊंड कॅरेक्टर्स वगैरे तिथून निघाला. इट वॉज रिअली प्रिटी गुड इन्स्टिट्यूट या. आणि तर मग मी विचार केला की आपल्याला इथे ऍडमिशन घ्यायचीच आहे. सो हाऊ वुड आय गो टू पुणा या. मग मी विचार केला की आपण पुण्याला जायचं. मग पुण्याला जायचं तर जायचं कसं या, सांग ना. हे मी फॅक्ट नाही का केव्हा म्हणजे केव्हा करायला लागलो का, माझं मी जसं बॉम्बेला गेलो, 2 दिवसानंतर आल्यानंतर रिअलाइज झालं की दॅट इज नॉट माय थिंग. आपण असं करू शकत नाही. आणि जर मी याच ट्रॅकवर गेलो तर आय विल बी फेल. मग त्याच्यानंतर मग मला काहीच आयडिया नाही, फिल्म स्कूलची काहीच आयडिया नाही. मला एकदम आय जस्ट लॉस्ट एव्हरीथिंग. तेव्हा नाही का माझं फायनल इयरचं काहीतरी सब्जेक्ट बॅक लागले होते, तर त्याचे पेपर वगैरे मी होते. तर मग तेव्हा मी एवढंच फोकस केला की राईट नाव आपण डिप्लोमाच काढून टाकू या. म्हणजे आता राईट नो आता आपल्यापाशी एवढं टार्गेट आहे, हा डिप्लोमा काढायचा बस, बाकी काहीच नाही. सो तेव्हा मी करीब 7-8 महिने मी कम्प्लिटली फोकस केला या. लिटरली सांगतो, एक सेमिस्टर मध्ये मी 8 सब्जेक्ट काढले. त्या खरं मलाच नाही माहित का मी कसं काढले, बट या म्हणजे त्यावेळेस मी खूप फोकस राहिलो. 10 सब्जेक्ट पैकी मी 8 सब्जेक्ट एक सेमिस्टर मध्ये काढून टाकले कचकन. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सेमिस्टर मध्ये 2 सब्जेक्ट निघून गेले माझे. आणि बहुत कठीण कठीण विषय म्हणजे मॅथमॅटिक्स, देन फ्लुइड मेकॅनिक्स वगैरे वगैरे कठीण सब्जेक्ट वगैरे त्याच वेळेस कचकन निघून गेले त्या फ्लो मध्ये. आणि त्याच्यानंतर मग मी 2 सब्जेक्ट क्लिअर केले. नेक्स्ट सेमिस्टर मध्ये 2 सब्जेक्ट क्लिअर केले आणि माझा डिप्लोमा झाला कम्प्लीट. झाला आणि त्याच्यानंतर मग त्वरितच म्हणजे इथे जस्ट गेले कुठे ते. तुम्ही काय बोलत नव्हते, जाऊन देऊन देत जाऊन तिला पैसे 100-150 रुपयासाठी का भांडण करताय. तेव्हा जस्ट लाईक फोन घेऊन गेली का.
मोबाईल घेऊन गेली काय म्हणतो? मोबाईल घेऊन गेली काय? हो, उचलत नाही का ती? मोबाईल घेऊन नाही गेली. घेऊन गेली. जा ना. येईल. एवढे पैसे दिले तर एवढे पैसे 2,000 रुपये दिले होते. मी 3,500 रुपये दिले होते. त्याच्यात समजा 2,000 रुपये ते जास्त लागलं म्हणते ना. ती गाडी ट्रेननी नाही आली ना ती. एवढे 3,000-4,000 रुपये लागतो. ती ट्रेननी नाही आली ना. ट्रेननं आली ना, निघून आली ट्रेन केरळला. त्या सोबत गेलेले लोक सोबत इथं आलते ना घरी. काय येईल ती, काळजी नका करू आता तुम्ही. येईल ती. आय डोंट नो यार, सिच्युएशन इतकी भयानक असते ना. म्हणजे जेव्हा बोलूशा वाटते तेव्हा सिच्युएशन नाही राहत, आणि जेव्हा बोलूशा वाटत नाही तेव्हा एवढी मस्त सिच्युएशन असते का बहुत चांगली. इट्स लाईक कालची सिच्युएशन इतकी गजब होती ना. सच मी सांगतो, काल इतका अंधार काळोख वगैरे, आणि मी एकटाच होतो, आणि मोमेंट पण इतका गजब होता, आणि खूप काही चांगलं झालं होतं. बट त्यावेळेस मला माहित नाही, शांतच राहू वाटत होतं. आय डोंट नो व्हाय, बट लिटरली काहीच बडबड नाही, काही नाही. जस्ट लाईक लेट मी टेक, शांत वगैरे, सगळं शांतपणे वगैरे राहूशा वाटत होतं. आणि आज साला एवढं बोलूशा वाटत आहे, पण सिच्युएशन रॉंग आहे. होते असं होते या, म्हणजे. आणि कधी कधी नाही का बोलायचं पण असते, सिच्युएशन पण राहते, बट सांगण्याला लाईक काही राहत नाही. इट्स अ रिअली, म्हणजे बहुत कॉम्प्लिकेटेड थिंग आहे, कळतच नाही का वॉट. आणि आता हा मला फ्लॅशलाईट पोक करत आहे, सो जस्ट लाईक मी त्या फ्लो मध्ये नाही. आताच मी थोडसा फ्लो मध्ये आलो होतो, थोडसा बोलत होतो, बट नाही आईचं मॅटर वगैरे. मी आईचा कधी टॉपिक कधी छेडला नाही मी माझ्या नो 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 प्लीज. 85 एपिसोड मध्ये पॅरेंट्सचा विषय डोंट बी इन्व्हॉल्व. इट जस्ट लाईक वी विल सॉर्ट बाय अस, इट्स अस. 85 एपिसोड मध्ये मी कधीही माझ्या आई वडिलांचा जिक्र नाही केलाय. दॅट इज ऑलवेज बी माय सिक्रेट नाही राहणार, ऑफकोर्स नॉट, बट मी याला 85 एपिसोड मध्ये इन्क्लूड नाही करणार. कारण 85 एपिसोड इज माय थिंग, का माझ्या करिअरशी, माझ्याशी रिलेट करते. पॅरेंट्स बद्दल हा, तर मला काय म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे डूड. पहिले तू कालचा 85 एपिसोड क्लिअर कर, आणि नंतर आजचं सांगते. ओके. सो कालची तारीख होती ऑक्टोबर 27. त्याला काय वेळ गेला एकदम, तडतडच गेला एकदम. त्याला काहीच कळत नाही, एकदम वेळ एवढा फास्टली निघून जाते का बहुतच जास्त. बरोबर. कालची तारीख होती 27 ऑक्टोबर 2018, आणि कालचा दिवस म्हणजे अरे मेरे बाप, म्हणजे खरंच एन्जॉयमेंट इतकं की कळतच नाही का याला कशाप्रमाणे सांगू, कशाप्रमाणे एलॉबरेट करू. इट्स कम्प्लिटली डिफरंट. जस्ट लाईक फादर इथे यार, मला काहीच कळून मला राईट ना, आय जस्ट नीड टू त्यांच्या सोबत राहावं लागेल.
मे बी आपण सांगू हे उद्या वगैरे. हे दिस देन. थँक्यू.